नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर सगळ्यांनाच आता एक गोष्ट माहीत असेल की बजेट आता इथून जवळ आहे, पण त्याच्यापेक्षा पण इम्पॉर्टंट म्हणजे रिझल्ट सीझन चालू झालेला आहे. तर सगळ्या कंपनीज आता रिझल्ट डिक्लेअर करत आहे. तर हा जो सीझन आहे, रिझल्ट सीझन आता सुरू झालेला आहे आणि सगळ्या कंपनींनी आपल्या डेट्स दिलेल्या आहे रिझल्टच्या. तर हा जो रिझल्ट सीझन आहे आणि याच्या डेट्स जे आहे त्याचा फॉर्मॅट BSE.com आलेला आहे की कधी कोणत्या कंपनीचा रिझल्ट लागणार आहे. तर इथे आपण बघू शकतो. आता माझ्याकडे ही फाईल आहे. ही फाईल मी डाउनलोड केलेली आहे BSE वेबसाईटवरून. काळजी करायची गरज नाही. ही फाईल मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ही फाईल आहे, याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की कोणत्या कंपनीजचे कधी रिझल्ट आहे. तर 12 जूनपासून जुलैपासूनची ही फाईल आहे. 12 जुलैचे ऑलरेडी रिझल्ट्स लागलेले आहेत. 13 जुलैचे पण हे सगळे रिझल्ट्स लागून गेलेले आहेत. आता आपण बघूया 15 जुलैपासून कोणत्या कंपनीजचे रिझल्ट लागणार आहे. त्याच्यापैकी कोणत्या कंपनीज ज्या आहेत त्या FNOमध्ये लिस्टेड आहे आणि आपण कसं एक स्ट्रॅटर्जी बनवू शकतो या FNO लिस्टेड कंपनीजला रिझल्टच्या आधी प्ले करायसाठी. म्हणजे जेव्हा रिझल्ट लागेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा प्रॉफिट होऊ शकतो. एक लिमिटेड रिस्क, एक मॅक्सिमम प्रॉफिट, याची स्ट्रॅटर्जी आज आपण बघणार आहे. आणि रिझल्ट सीझनमध्ये मोठे पैसे कसे कमवता येतील विथ दिस स्ट्रॅटर्जी ते आपण शिकणार आहे. तर लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. तर सगळ्यात स्टार्टिंगला आपण बघू की 15 तारखेला कोणत्या कोणत्या कंपनीजचे रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता HDFC AMC, HDFC लाईफ याचा 15 तारखेला आहे. बजाज ऑटो 16 तारखेला आहे. L&T फायनान्स 16 तारखेला आहे. एशियन पेंट्स LTI माइंडट्री 17 तारखेला आहे. हॅवल्स इन्फोसिस 18 तारखेला आहे. पॉलीकॅब 18 तारखेला आहे. टाटा कम्युनिकेशन पण 18 तारखेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 19 तारखेला अल्ट्राटेक, विप्रो, HDFC बँक 20 तारखेला, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर 23 तारखेला, युनायटेड स्पिरिट्स. असे मल्टिपल कंपनीज आहे आणि मल्टिपल कंपनीजचे रिझल्ट आहे. या सगळ्या कंपनीज ज्या मी लिस्ट डाऊन केलेल्या आहेत या सगळ्या कंपनीज FNO सेगमेंटमध्ये आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते आपण पहिले बघू. नॉर्मली तुम्ही पाहिलं असेल जेव्हा पण रिझल्ट लागतो त्याच्यानंतर कोणत्या पण एक FNO स्टॉक किंवा नॉन FNO स्टॉक्समध्ये एक मूव येतो, आयदर अपसाईड ऑर द डाऊनसाईड. रिझल्ट चांगले असेल, इंटरप्रिटेशन रिझल्टचं चांगलं असेल तर अप साईडला एक इनिशियल फास्ट मोमेंटम होते किंवा डाऊन साईडला एक फास्ट मोमेंटम होते. तर आता रिझल्ट सीझन चालू झालेला आहे. आपल्याला माहीत आहे मोमेंटम कुठे होणार आहे, रिझल्ट चांगला लागेल खराब लागेल याचा आपल्याला एक अंदाजा नाही आहे. पण आपल्याला एवढी गोष्ट माहीत आहे की रिझल्ट लागल्याच्या नंतर एक मोमेंटम जो आहे तो होणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल वाईज बघू. HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तर आपण सगळ्यात पहिले ऑप्शन चेनमध्ये जाणार आहे. ऑप्शनमध्ये आपण टाकणार आहे HDFC AMC. HDFC AMCच्या ऑप्शन चेन आता आपण इथे लावलेली आहे. सगळ्यात पहिले बघूया HDFC AMC चालू किती आहे. तुम्ही बघू शकता 4150च्या रेंजमध्ये HDFC AMC चालू आहे. आता इथून समजा मुवमेंट झाला 200-300 पॉईंटचा जर मुवमेंट झाला HDFC AMCमध्ये तर काय होऊ शकते. तर इथे तुम्ही बघू शकता HDFC AMC एक तर 4500 रुपयाचा कॉल 37 रुपये चालू आहे. आता चालू आहे 4150. 200-300 रुपये अपसाईड 4500 झाला तर त्याचा जो कॉल आहे तुम्ही बघू शकता 37 चालू आहे. तर हा कॉल आपण बाय करू शकतो. इथून समजा 200-300 पॉईंटचा मुवमेंट झाला तर हा 37चा कॉल जो आहे 100 रुपये चालला जाईल. अदरवाईज जर डाऊन साईड मोमेंटम झाला तर इथून खाली आपण बघू शकतो 3900चा पुट 27 रुपये चालू आहे. तर 37 + 27 हे कॉल आणि पुट दोन्ही पण जर आपण बाय करून ठेवले रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या आधी 37 + 27 हे दोन्ही पण आपण कॉल बाय करून ठेवले तर याचा आपल्याला टोटल खर्च किती येणार आहे, 60 रुपये 65 रुपये. याचा जो आहे 64 रुपीज 65 रुपीज आपल्याला प्रीमियम आहे. 64 मल्टिप्लाइड बाय याचा लॉट साईज 150चा लॉट साईज आहे इंटू 150. तर आपल्याला जवळजवळ 20 ते 25,000 रुपये लागणार आहे ही स्ट्रॅटेजी करायला. आता आपण कॉल आणि पुट दोन्ही बाय करून ठेवला. याचा रिझल्ट कधी आहे, याचा रिझल्ट आहे 15 तारखेला. तर इम्पॅक्ट आयतर 15 तारखेला येईल नाही तर 16 तारखेला येईल. तर एक्सपेक्ट करू आपण 15 तारखेला जर इम्पॅक्ट आला तर तेव्हा एक मोठा मोमेंटम होईल, अदरवाईज 16 तारखेला मोठा मोमेंटम होईल. तर आपलं टार्गेट कसं असेल, 64 आपण हे प्रीमियम बाय केलेलं आहे. याचा दोघांची टोटल 100+ झाली, 100+ जर दोघांची टोटल झाली तर आपण एक्झिट करू शकतो. किंवा मग एक मोठा मोमेंटम झाला 200-300 पॉईंट वर 200-300 पॉईंट खाली जर गेला, हा 37 रुपयाचा 100 गेला किंवा हा 27 रुपयाचा 100 गेला, तिथे आपण एक टार्गेट प्लॅन करू शकतो इन दिस वे. स्टॉप लॉस कसा प्लॅन करणार, दोघांची टोटल 64 रुपीज आहे.
याच्यामध्ये समजा 14 रुपये प्रीमियम डिके झालं, दोघांची टोटल 50 रुपीज झाली, तर आपण स्टॉप लॉस करून टाकू. म्हणजे आपल्याला 14 × 150 हार्डली 3000 रुपये, 2,000 रुपये, 2,500 रुपये लॉस होईल. तर आपला रिस्क किती आहे? 2-2,500 रुपये. प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी किती आहे? 7-8 हजार रुपये, 10,000 रुपये. इन दिस वे आपण HDFC AMC केला. HDFC लाईफ इन्शुरन्स पण बघून घेऊ आपण. HDFC लाईफ इन्शुरन्स अजून एक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यानंतर मग आपण फक्त लॉट सायझेस बघत राहू की किती पैसे लागतील. तर आता आपण HDFC लाईफ इन्शुरन्स बघूया. लेट्स गो टू ऑप्शन चेन. ऑप्शन चेनमध्ये गेलो, इथे आपण टाईप करूया HDFC लाईफ. HDFC लाईफ याच्यामध्ये बघू शकतो आपण 1100चा लॉट साईज आहे. आता 635च्या जवळपास चालू आहे. याचा पण रिझल्ट लागणार आहे. लेट्स प्रोबॅबली आपण कन्सिडर करू 660चा कॉल, 660 रुपयाचा कॉल, 5 रुपये 80 पैसे चालू आहे. आणि 600 रुपयाचा पुट किंवा 605 रुपयाचा 610 रुपयाचा पुट बघू शकतो आपण, 4 रुपये 20 पैसे चालू आहे. तर इथे आपण काय केलं? 660 रुपयाचा कॉल आणि 610 रुपयाचा पुट, टोटल प्रीमियम 10 रुपये पे केलं. म्हणजे 11-12 हजार रुपये आपण लावलेले आहे. याच्यामध्ये आपण 2,000 रुपये, 3,000 रुपये प्रीमियम डिके झालं, तर 2 ते 3,000 रुपयाचा स्टॉप लॉस. पण एक मोठा मुवमेंट झाला. फॉर एक्झाम्पल 635 पासून HDFC बँक 700 रुपयाला गेला किंवा 550 रुपयाला गेला, एक मोठा मुवमेंट झाला. इन दॅट केस आपल्याकडे एक मोठा प्रॉफिट होऊ शकतो. ही जी दोघांची टोटल जी 10 रुपये आहे, ही दोघांची टोटल 20, 25, 30 रुपये होऊ शकते आणि आपल्याला एक मोठा प्रॉफिट होऊ शकतो. तर इन दिस वे आपण रिझल्टचा प्ले जो आहे याच्यामध्ये करू शकतो. तसं बघूया आता कोणत्या कोणत्या दिवशी आणि ट्रेड कधी करायचा आहे. ट्रेड कधी करायचा आहे मी सांगेल. तर जसं फॉर एक्झाम्पल याचा जो रिझल्ट आहे, याचा रिझल्ट 15 तारखेला लागणार आहे. उद्या आता याचा रिझल्ट लागणार आहे मंडेला. तर मंडेला आपल्याला दोन्ही पण कॉल आणि पुट, आउट ऑफ द मनी कॉल आणि पुट बाय करायचे आहे या दोन्ही स्टॉक्सचे. तर टोटल आपल्याला हार्डली 40,000 रुपये लागेल मॅक्सिमम. जसं आपण कॉल आणि पुट जे डिस्कस केले ते बाय करायला 40,000 रुपीज आपल्याला लागेल. दोघांची मिळून रिस्क आपली 5,000 रुपये राहणार आहे रिस्क. आणि दोघांचा मिळून जो रिवॉर्ड राहील तो आपण ठेवणार आहे 10K. 10,000 रुपये रिवॉर्ड, 5,000 रुपये रिस्क. दोघांची मिळून गोष्ट करताय मी. तर आपण काय काय डिसाईड केलं, कोणते कोणते प्रीमियम बाय करणार आहे. HDFC लाईफ इन्शुरन्समध्ये 660चा कॉल आणि 610चा पुट, हे दोन आपण बाय करणार आहे. HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये आपण काय करणार आहे, AMCमध्ये 3,900चा पुट आणि 4,500 रुपीजचा कॉल, हे दोन्ही पण आपण बाय करणार आहे. या दोघांची टोटल किती आहे? 64. लॉट साईज किती आहे? 150 क्वांटिटी. स्टॉप लॉस किती आहे? 50. दोघांची टोटल. टार्गेट किती ठेवणार आहे? 100 आणि 120. हे झालं HDFC AMC. HDFC लाईफसाठी आपण कसं प्लॅन करणार आहे? याचा 660चा कॉल किती चालू आहे? 5 रुपये 60 पैसे, 6 रुपये पकडून घेऊ आणि हा 4 रुपये पकडून घेऊ. तर दोघांची टोटल किती झाली? 10 रुपये. स्टॉप लॉस किती ठेवणार? 7 रुपये, म्हणजे 3300 रुपयाची रिस्क. टार्गेट किती ठेवणार? 20 रुपये, म्हणजे 10,000 रुपयाचं प्रॉफिट. 11,000 रुपयाचं प्रॉफिट. सो इन दिस वे आपण दोन्ही पोझिशन ट्रेड करू शकतो. हे आता मी उद्यासाठी सांगितलेलं आहे की मंडेला आपण या दोन पोझिशनमध्ये प्लॅन करू शकतो. इन दिस वे येणारे पण आपले रिझल्ट्स आहेत. तर कधी आता अजून कोणते कोणते रिझल्ट आहे, तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता. अगेन 16 तारखेला बजाज ऑटोचा रिझल्ट आहे. याच्यामध्ये आउट ऑफ द मनी कॉल पुट आपण बाय करून ट्रेड करू शकतो. त्याच्यानंतर अगेन 16 तारखेलाच L&T फायनान्स आहे, एशियन पेंट आहे 17 तारखेला, LTI माइंडट्री आहे 17 तारखेला, हॅवल्स आहे, इन्फोसिस आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जर तुम्ही ही स्ट्रॅटजी रिझल्ट बेस सगळ्या स्टॉक्समध्ये प्ले केली, तुम्ही मिनिमम 10%, 15% जास्त रिटर्न्स कमवू शकता. मी तुम्हाला एवढं तर सांगू शकतो की जर तुम्ही ही स्ट्रॅटजी फॉलो केली तर एक लॉटमध्ये 1 लाख रुपयाचा प्रॉफिट तुम्ही इझिली करू शकता विन दिस रिझल्ट सेशन ओनली. तुमचा कॅपिटल रिक्वायरमेंट हार्डली 50,000 रुपये असेल, पण एक लॉट जर तुम्ही ट्रेड केला 1 लाखपर्यंत प्रॉफिट होऊ शकते. प्रॉपर स्टॉप लॉस आणि प्रॉपर टार्गेट मेंटेन करून करा. तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली मला नक्की कळवा. आणि या स्ट्रॅटेजीवर मी स्वतः ट्रेड करणार आहे. तर मी ट्रेड करून याच्यावर व्हिडिओज अपलोड करत राहीन. तर त्याच्यासाठी चॅनलला फॉलो करा,
सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळत राहील की HDFC याच्यामध्ये उद्या मी जेव्हा ट्रेड करेल तर तुम्हाला 16 तारखेला सांगेल काय झालं, लॉस झाला, प्रॉफिट झाला, जे झालं ते आपण सगळं डिस्कस करू. पूर्ण रिझल्ट सीझनमध्ये आपण सगळे जे स्टॉक्स आहे त्या स्टॉक्सला आपण कव्हर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल कधी कोणत्या व्हिडिओमध्ये काय झालं आणि आपण आपलं ॲनालिसिस कसं वर्क करताय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, स्ट्रॅटेजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर, आणि शेअर करा मॅक्सिमम लोकांना ही स्ट्रॅटेजी. एम करूया आपण 300 लाईक आणि 300 लाईकसाठी आपण एम करूया. आय होप तुम्ही कंप्लीट करूनच टाकणार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.